नमस्कार मित्र, तर झाली आज सकाळ. तर आजची तारीख आहे 31 तारीख, तर 2023 मधला हा शेवटचा दिवस आहे आणि उद्या नवीन वर्ष चालू होते 2024. आणि आता बोलतो थेट कोकणातून मांडा तळा रायगड. तर इथून एंड करणार, मग जाऊ आता आम्ही परत ठाण्याला, जुनगर ठाणे. तर आता आज 31 स्पेशल ब्लॉग आहे. आणि काल तर दिवसभर आराम करून होतो, तर काल एडिटिंग चालू होते व्हिडिओचे. तर काल मी कुठलाही व्हिडिओ बनवला नाही, काल दिवसभर असा आराम केला. कालचा दिवस पटापट गेला निघून. आणि आज रविवार पण आहे, 31 पण आहे. 31 इथंच करून आम्ही उद्या सकाळी जाऊ राहुला मुंबई बसने. आणि आज फर्स्ट टाइम मी आज कोकणात आहे 31 साठी कोकणातून. आज खूप भारी मज्जा येणार आहे. आदेश कोकण वाईफ से लगे रहो. आज बघूया आजच्या ब्लॉगमध्ये काय स्पेशल राहणार आहे, बघूया. मस्त असे समोरचा व्ह्यू आहे इथं. आणि समोरचा रोड आहे मांडा तला, दिसते ते तुम्हाला. आणि एक कोंबडे बघा इथून. वरचं तर टॅरेस पॅक करून टाकलं नाही, असंच ठेवणार आहे. तर टॅरेसवर गेलो असं मस्त बाहेरचं वरतून मला फुटेज घेता आला असता. वरचं टॅरेस पॅक केलं आणि दिसते ते कोंबडीवर 6 कोंबडे आहेत, पिल्ले आहेत छोटेसे. काय केलं काय माहिती. आणि इकडचा नजारा खाडीत जायचा. आणि आमचे काका, ही कुठली झाड आहे काका? ही कुठली झाड आहे समोर? ही कुठली आहे? ही झाड शिक्कर. आणि समोरचा नजारा बघा. कोकणात आल्यावरती अशी नजारा बघायला भेटते. आणि कोकणातले 5चं कौलर होतं. 5चं कौलर. आज सगळं जेवण चुलीवरती. गॅस गेलं काय असू दे. चुलीवरचं जेवण टेस्ट खूप भारी असतं चुलीवरचं. अच्छा, काका फाटी आणतात. आणि आहे कोकणातलं कौलारू घर. कोकणातील हे तर किती वेळा बघितलं असेल व्हिडिओवरती. तेच बघून हातानेच लावा, माझा हात मागवायला नको. पट्ट्या इथं झोपलेल्या आहे. सकाळचा नाश्ता केला पट्ट्याने, बिस्किट आणि पाटे. बारीक बारीक थोडं कुठे लावा. असे का खायला घालतं भाकरी स्पेशल. आता आम्ही झाडांना पाणी घालतोय तिथं. झाडांना पाणी घालतो आपण. हा कुठला फळ आहे का? नारळाची. अरे वाव, किती वर्ष जाईल काका? जवळ 15-16 वर्ष तरी. नारळाची झाडं पण लावली. वाव, हे असं मस्त भाग केलं खाली. आतमध्ये पण अशी भरपूर झाले. हा कुठला झाड आहे काका? पप्पायाचा झाड. हा ते पट्ट्या तर झोपलं इथं. झोप लागली. पट्ट्यावर कुठे गेले? पट्ट्यावर कुठे गेले? तर फायनली पप्पांचा गावी यायचं कॅन्सल झाला. तर आता उद्या मला एकटाच जायचंय. तर हे लोक बसवून देते मला राहुला मुंबई गाडीशी. तर फर्स्ट टाइम मला एकटा गावाहून मुंबई जायचा प्रवास होता. पप्पा तर नाही झाला. पप्पांचं काय सोमवारी लवकर कुठे जायचं म्हणून नाही जमलं पप्पाला. बाहेरची काय काम आहे ते म्हणून कॅन्सल झालं. तर आजचा होणार आहे स्पेशल ब्लॉग 31. बघा काय चिकन खूप चांगला माहोल आहे. गावचा माहोल खूप बेस्टच असतं. सगळ्यांसाठी बेस्ट असतं.
खूप भारी वाटतं इकडचं. तर बघूया. आता पप्पा बोलले आज सकाळी यायला बोललेले मुंबईला. आता जाऊ द्या, उद्या सकाळी पण खूप गर्दी असेल. 31 दुसऱ्या दिवशी यायला खूप गर्दी असतं. आणि आज मुंबईमध्ये काय माहिती काय माहोल असेल. इकडे एकदम सुनसान वाटी आता वाटलं ते आज संपते, उद्या 2024 चालू आहे. पूर्ण असं सुनसान माहोल. तर बघूया काय. आता आलं डोळ. हा रोड जाते मांडार त्याला शिंदपूर पर्यंत. हा काँक्रीटचा रोड आहे इथं. या काँक्रीटचा रोड का बांधताय? इकडचं चालू असते इकडचं. समोर दिसते ते खाजनी गाव. आपल्या इथून दिसणं ते खाजनी गाव. स्पेशली मला काही जेवणाचाच कार्यक्रम दाखवावा लागेल. असं वाटत ना 31 आहेच म्हणून यार. पुरा आता शांत, मग गाव पण पुरा शांत. तर बहुतेक पोरं आता गावच खाली, कारण की बहुतेक पोरं मुंबईला आहेत काम असतो. जे शाळा शिकणारे आहेत ते छोटे मुलं आहेत. आणि हे बघा पाठीमागे ट्रॅव्हलर्स चालू असतात. ट्रॅव्हलर्स गाड्या चालूच असतात. आहे बघ मोठी मोठी गाडी. आणि त्याच्या पण चालू असतात. तिथं बरेच बगळे आहेत. तिथं हा तलाव आहे. खोल एवढा आहे, मोबाईल पडायची भीती वाटते. हे बघा असे झाड आहेत. असे रोड आहे. मालदाड 0.5 किलोमीटर, मसला 22 किलोमीटर, आगरतंत रोड 70 किलोमीटर. हा आहे मालदाडची चौकी. आता इथं आली ती श्रीवर्धन मसल्यावरून. हा आहे आगरी समाज महिला कार्य शाळा मालदाड. आगरी समाजावाल्यांचा आहे. काय कार्यक्रम होत असेल ते इथं मी बघितलं असेल तर घरबंदीची पूजाचं जेवणाचं इथे याच कार्यशाळेत केले गेले. व्हिडिओमध्ये बघितलं असेल. हे आगरी समाजावाल्या लोकांचा कोंबड्यांना आतमध्ये नेते. तर काकांनी आमच्यासाठी स्पेशल कोंबडा आणलेला आहे. हे कितीला पडलं कोंबडा? 250 रुपये किलो. पुरा कोंबडा कापलेला. पुरा कोंबडा कापलेला. आणि इथल्या नारळ फोन ते सुका नारळ आहे ना काका? आणि मावशीने घेतला तर कोंबडा करायला. पप्पा मुंबईला जायले, गावी नाही आले पप्पा म्हणून माझ्यासाठी स्पेशल कोंबडा केले मावशी काकाने. आणि पट्ट्या झोपल्या तिथं. आणि फर्स्ट टाइम उद्या माझा प्रवास असेल एकटा रावला टू मुंबई. मावशीने घेतलेले इथं कांदा टाकून. ते काय मावशी हे कितलं ते काय टोपावरती भाजलेला कांदा आणि साधा कांदा. आणि पट्ट्या पण बघतो आपली रेसिपी. पट्ट्या पण आल्या आपल्या ब्लॉगिंग मध्ये. आदेश कोकणवाय फाटा तिथं. मावशी आता कोंबड्या घेतात काढायला. पाय पण आले ते बरं झालं. पायासोबत हा डोक्याचा भाग पण आहे. डोक्याचा भाग खूप छान आहे. आणि अजून एक आहे खूप भारी, खूप एक्साइटेड. त्याचं दाबून घेऊ. आणि कलेच्या कापल्या मावशीने. मला हा एक भाग खूप आवडतं. हा एक चिकन 31 स्पेशल चिकन. आज गावात करणार आहोत कोकणात आमच्या.
पट्ट्या बघत बसलो. या पट्ट्या ब्लॉगिंग वर येतोय बघितलं. पट्ट्यावर कसं बसलाय. आता इथं झाकण ठेवायचंय. नाही हा झाकण ठेवायचं. या मला आता पकडा तर लागेलच. या मला हात नका का. पेटा पण आत मस्त दाबून घ्यायचंय. मस्त साफ करते चिकन. नारळ साफ करते. त्याचं मला आता घाटायचंय. हा मस्त की घाटते. मावशीने मला दिले घाटायला चुलीवरती जेवण बनवणं सोपं नाही. एवढं तुम्ही कुकरवर बनवता. मस्त चुलीवरती जेवणाची कमालच वेगळी असते. हे रसा करायचं आपल्याला. ह्याच्यावर टाकायचंय आणि ते ठेवले ते ह्याचा फ्राय करायचंय. नाही ह्याचा सुक्का करायचंय. सुक्का कोंबडा आणि ह्याचा पातळ रसा मस्त. कशा प्रकारे टोमॅटो कापून टाकते. तर मावशीने आता घेतले चिकन मसाल्याची डब्बी तुम्हाला दाखवतो स्पेशली. आणि हा आहे गरम मसाला आणि तो पण आहे गरम मसाला, सुपर गरम मसाला. हा सुपर गरम मसाला आणि हा साधा गरम मसाला आहे. मीठ हा सगळं आहे. आणि मावशीने चांगलं टेस्ट आणि डोळ्यावरती माझ्या दूर येते सगळं. तिथेच येतो बसायला. मस्तपैकी असा एक कलर आलेला आहे छानपैकी. तर मावशीने टाकले मसाला 2 चमचे आगरी मसाला, आगरी कोळी तडका. मावशीने घेतला ते चिकन टाकायला. हे टाकले एक रंबा खाली अशी मस्त पेस्ट. हे सुक्का करायचं का पातळ. आज माझ्या आज तुला दाबूनच आहे. पातळ उद्या सकाळी पण खाईन. तर सकाळी मला एकट्याला पातळ मस्त पाण्यात मस्त पातळ करायचं. मस्तपैकी पेस्ट केलं मावशीने. मावशी त्यावरती फ्रायच करणार भाजून. आणि ही आहे 31. आणि मम्मी पप्पा पण बघत असतील आता यूट्यूबवरती. हे पण बघत टाकायचं. तर मम्मी पप्पांना यायला तर नाही जमलं. पप्पांना यायचं होतं स्पेशली घोसाळ्याला पण नाही जमलं पप्पांना. काय तर माझी पण ट्रिप होती घोसाळ्याला. आणि मावशी काकाने मस्त एकट्यासाठी माझ्या एकट्यासाठी स्पेशल कोंबडा. मावशीने घेतल्या तर भाकरी भाजायला. घेतला त्याला आटायला. मावशीने फ्राय घेतले करायला मस्तपैकी. चिकन फ्राय घेतले करायला मस्तपैकी. चिकन फ्राय झाले इथे मस्त भाई. बघूया कसा झाकून ठेवलेलं आहे. आणि तिथं रस्सा ठीक आहे. पट्ट्या बसल्या इथे आणि मस्तपैकी इथे बसली. फायनली स्पेशल बघा भाकरी, कोंबडीचा रस्सा, कोंबडी तव्यात भाजलेला फ्राय आणि कांदा. ही आमची 31 आजची. तर मम्मी पप्पा आज व्हिडिओ बघून खूप मिस करते. ते पप्पाने दाखवलेला हा व्हिडिओ मम्मीला पण. मावशी आता मस्त तिथं सर्व करते. दिलीप दादा गेला गावात. आणि काका इथे शेकोटीला आहेत इथं मस्त. इथं शेकोटी काका हात शिकवतात आहे. काकानं जाम त्यांची स्वेटर पण घातले काकावे 31 स्पेशल. माझ्यासमोर बसलेले काका मस्तपैकी थंडीची शेकोटी घेतात आहे. काकांचं 2023चं शेवटचं दिवस. काका कसं वाटतं तुम्हाला? चांगला. आणि उद्या 2024 चालू होणार आहे. खूप छान. इथं बस तर फायनली 12 वाजले. फटाके फुटायचे कुठे आवाजच नाही.
वाजतात फटाके. मावशी वाजले 12, 2024 चालू आहे. तर फायनली मित्रांनो, तर 2024च्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. 2024 चालू आलेलं आणि 2023 संपलंय. बापरे. आणि जेवढे पण माझे 2023चे व्हिडिओ आहेत ते खूप आठवणी राहणार आहे. आता नवीन वर्षात आता हा व्हिडिओ 2023 आणि 2024 मध्ये एका ह्याच्या 2023 तो 2024 जेव्हा मी व्हिडिओ चालू केला ना 2023 चालू होता. 11 वाजून 59 मिनिटं आले. 1 मिनिट बाकी होतं 12ला आणि 12ला 1 मिनिट बाकी होता. 10 सेकंड बाकी होते. तसे 10 सेकंड नंतर मग फटाके फुटायला लागले आणि नवीन वर्ष चालू झालं. हार्दिक शुभेच्छा आहे सगळ्यांना. तर जाऊया आता उद्या सकाळी मुंबईला. रवला एसटी आहे 5ची. म्हणजे 10 वाजता नेरूल LPला येते. तर पप्पा काय माहीत कुठे न्यायला येते. LPला पण येतील न्यायला काय सांगतायत. उद्या मला एकट्याला यायचं आहे. एकट्याचा म्हणजे मला पहिला प्रवास आहे मला. तर नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आता भेटूया आता सकाळी. खूप भारी वाटते. आणि फर्स्ट टाईम मी आपला कोकणामध्ये 31st साजरा केला. तरी आपला नवीन वर्ष असते ते गुढीपाडवा असतं. तरी हा कॅलेंडर यूज करता. चला आता भेटूया.